गुड मॉर्निंग स्टुडंट. इयत्ता 11वी पर्यावरण शिक्षण प्रकरण 2 परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम या टॉपिकमधील आपण परिस्थितीची व्याप्ती, परिसंस्थेची रचना व कार्य, परिसंस्थेचे प्रकार, परिसंस्थेची गतिशीलता, परिसंस्थेच्या सेवा इथपर्यंतचे पार्ट बघितले. आज आपण प्रजातींचे परस्पर अवलंबन व आंतरसंबंध आणि परिस्थितिकीय उन्नत अनुक्रम हे पार्ट बघूयात. तर बघा, प्रजातींचे परस्परांवरील अवलंबन व परस्पर संबंध. परिसंस्थेमध्ये विविध प्रकारच्या प्रजाती असतात. त्या प्रजातींचे समान कार्य किंवा संसाधनाच्या समान गरजा असल्यामुळे ते एकमेकांशी तसेच अन्य प्रजातींची देवाणघेवाण करू शकतात. अशी देवाणघेवाण एखाद्या प्रजातीला लाभदायक किंवा नुकसानीची किंवा कोणतीही परिणाम न होणारी असू शकते. म्हणजेच काय, तर आपल्या परिसंस्थेमध्ये वेगळ्या प्रकारचे वनस्पती, प्राणी असतात. ते एकमेकांशी वेगवेगळ्या परिसंस्थेमध्ये राहत असतात. ते देवाणघेवाण करतात. मग अशा वेळेस ती देवाणघेवाण एखाद्याला लाभदायक किंवा नुकसानीची असू शकते. खाली दिल्याप्रमाणे प्रजातीमध्ये काही मूलभूत स्वरूपाचे परस्पर अवलंबित्व व परस्पर देवाणघेवाण होत असते. एक आहे स्पर्धा, 2 शिकार, 3 परजीविता, 4 सहोपकारिता आणि 5 सहभोजिता. आता एक एक बघूया आपण. स्पर्धा. जेव्हा अन्न व जागा यांची कमतरता असते तेव्हा 2 जीवांमध्ये स्पर्धा असते. एकाच प्रजातीतील किंवा एकमेकांशी स्वजातीय स्पर्धा किंवा समान संसाधनांचा उपयोग करणाऱ्या अन्न प्रजातीतील जीवांशी विजातीय स्पर्धा करू शकतात. उदाहरणार्थ, प्रकाश व पाणी मिळण्यासाठी वनस्पती एकमेकांशी स्पर्धा करतात. दुसरा आहे विविध प्राणी अन्न व जागेसाठी स्पर्धा करतात. बघा, स्पर्धा म्हणजे काय, तर सभोवताली आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती, प्राणी जीवन जगत आहेत. ते जीवन जगत असताना त्यांच्यामध्ये अन्न, जागा यांची कमतरता असते. आणि अन्न, जागा यांची कमतरता असेल आणि प्राण्यांची संख्या जर जास्त असेल तर त्यांच्यामध्ये काय होते, स्पर्धा होते. उदाहरणार्थ, प्रकाश व पाणी मिळण्यासाठी वनस्पतींची एकमेकांशी स्पर्धा. त्यानंतर विविध पाणी, अन्न व जागेसाठी स्पर्धा करतात. असे तुम्हाला स्पर्धा बघायला मिळत आहे. दुसरा पॉईंट आहे शिकार. शिकार ही वेगवेगळ्या प्रजातीतील आंतरक्रिया असून एक प्रजाती भक्षक व दुसऱ्या प्रजातीतील जीवाला खाद्य मारून आपले खाद्य मिळते. उदाहरणार्थ, सिंहाचे हरिण हे खाद्य आहे. म्हणजे इथं तुम्हाला सिंह आणि हरिण दिसत आहे. यामध्ये बघा, प्रजाती भक्षक जो आहे तो कोण आहे, हा भक्षक सिंह आहे. आणि त्यातील भक्ष जे आहे म्हणजे त्याचं खाद्य जे आहे ते कोण आहे, हरिण आहे. तिसरा पॉईंट आहे परजीविता. परजीविता हा असा संबंध आहे जिथे एक प्रजाती दुसऱ्या प्रजातीवर, एक प्रजाती म्हणजे परजीवी आणि अन्न प्रजाती यजमान, आपला फायदा करून घेते. परजीवी असल्यामुळे भक्ष्यावर परिणाम होऊ शकतो. यामध्ये बघा, होस्ट आणि दुसरा आहे तो पॅरासाईट. परजीवी म्हणजे पॅरासाईट आणि दुसरा यजमान, त्याला आपण होस्ट असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ जर तुम्ही बघितलं तर कुत्र्याच्या त्वचेवर पिसवा असतात. हा कुत्रा आहे म्हणजे कुत्रा कोण झाला, होस्ट झाला. आणि पिसवा कोण झाल्या, तर त्याच्यावरती असलेले पॅरासाईट. म्हणजेच इथं मराठीमध्ये जर तुम्ही बघितलं तर कुत्रा हा काय आहे, यजमान आहे आणि त्याच्यावर वाढणाऱ्या ह्या पिसवा ज्या आहेत त्या परजीवी आहेत. तसंच अमरवेल दुसऱ्या झाडावर परजीवी मारतो. इथं बघा तुम्हाला अमरवेल बघायला मिळतो. हा पिवळ्या प्रकारचा जो आहे त्याला अमरवेल किंवा कसकुटा असं म्हटलं जातं. तो या हिरव्या वनस्पतीवर वाढतो. म्हणजे ही हिरवी वनस्पती काय आहे, होस्ट आहे, त्यालाच यजमान असं म्हटलं जातं. आणि हा कसकुटा असेल किंवा अमरवेल असेल त्याला काय म्हटलं जातं, परजीवी. आणि ह्यामध्ये काय होतं, तर एकाला फायदा होतो आणि एकाला त्याचा नुकसान होतं. म्हणजे हे परजीवी जे आहे ते या होस्टकडून काय घेते, अन्न आणि पाणी शोषून घेते आणि त्याला, ह्या परजीवीला त्याचा फायदा होतो. परंतु जी काही हे यजमान आहेत किंवा त्याला आपण होस्ट म्हणतो त्याला मात्र याचं नुकसान होतं. चौथा प्रकार आहे सहोपकारिता. त्यालाच म्युच्युअलिझम असं म्हटलं जातं. 2 प्रजाती एकमेकांमध्ये अशा पद्धतीने वर्तन करतात जेणेकरून त्या वर्तनामुळे दोन्ही प्रजातीचा लाभ होतो.
अशा परस्पर संबंधाला सहोपकारिता असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बुरशी आणि शेवाळ यांच्या एकत्र येण्यामुळे दगडफूल तयार होते. या संबंधात बुरशी शेवाळाला आधार देते आणि शेवाळ अन्न पुरवते. इथं बघा, दोन प्रजाती एकमेकांच्या बरोबर राहतात आणि दोघांनाही एकमेकांचा फायदा होतो. याला म्हटलं जातं सहोपकारिता. आणि तुम्हाला माहिती आहे अल्गी आणि फंजाय म्हणजे बुरशी आणि शेवाळ यांच्यामुळे काय तयार होतं, लायकेन दगडफूल तयार होतं. आणि या दगडफुलामध्ये बुरशी आणि शेवाळ एकत्र येतात. त्यामध्ये बुरशी शेवाळाला आधार देते आणि शेवाळ अन्न पुरवतं. आणि असं जर असेल तर त्याला काय म्हटलं जातं, सहोपकारिता. दगडफूल त्यालाच लायकेन असं म्हटलं जातं. पुढचा प्रकार आहे 5वा सहभोजिता. याच्यामध्ये बघा, सहभोजिता ही दोन प्रजातीमधील अशा पद्धतीची परस्पर संबंध आहे की ज्यात एका प्रजातीला लाभ होतो तर दुसऱ्या प्रजातीला नुकसान किंवा लाभ काही होत नाही. म्हणजे बघा, एकाला लाभ आहे, दोन्ही एकमेकांच्या बरोबर राहतात, एकाला लाभ होतो दुसऱ्याला लाभही होत नाही किंवा नुकसानही होत नाही. उदाहरणार्थ आम्रासारखे भांडगुळ जे अन्य वनस्पतींना फक्त आधारासाठी जोडून घेते व ते त्या वृक्षापासून पोषण घेत नसतात. आता इथे तुम्हाला बघायला मिळेल बघा, भांडगुळ आहे, व्हॅन्डा नावाचं एक प्रकारचं भांडगुळ तुम्हाला तिथे बघायला मिळेल. हे काय आहे तर फक्त या सपोर्टसाठी, आधारासाठी या होस्टवर वाढलेलं आहे आणि ते त्याच्यापासून अन्न किंवा पाणी दोन्ही काहीही शोषून घेत नाही, फक्त ते सपोर्ट घेतं. आणि तसंच या होस्टला त्याचा उपयोगही होत नाही किंवा फायदाही नाही आणि तोटाही नाही. असं जर असेल तर त्याला काय म्हटलं जातं, सहभोजिता. त्यानंतर बघा पुढचा प्रकार आहे बघा, परिस्थितिकीय उन्नत अनुक्रम. याला इकॉलॉजिकल सक्सेशन असं म्हटलं जातं. नैसर्गिक अवस्थेत एखादा अधिवास व्यापणाऱ्या वनस्पतींना वनस्पती समूह असं म्हणतात. म्हणजे एखाद्या अधिवासा ठिकाणी जो एक पार्ट आहे त्याला वनस्पतीचा समूह असं म्हणतात. आता इथं बघा, एका प्रकारच्या वनस्पती समूहाने हळूहळू दुसऱ्या वनस्पती समूहाची जागा घेण्याला वनस्पतीचे उन्नत अनुक्रम प्रक्रिया असं म्हणतात. आता तुम्हाला उदाहरण देतो. समजा इथं एखादा दगड आहे. हा काय प्रकार आहे, दगड. आणि याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा लायकेन सारख्या वनस्पती वाढतात. याच्यावर पहिल्यांदा काहीच नाही आहे, एकदम असा वृक्ष असा दगड आहे, त्यावर कुठलाही पाण्याचा अंश नाही आहे. पहिल्यांदा काय वाढला, लायकेन. त्यालाच आपण काय म्हणतो, दगडफूल. दगडफूल हे वाढलं. आता हे दगडफूल काय करतं, लायकेन. त्याला आत्ताच आपण बघितलं, त्यामध्ये शेवाळ आणि बुरशी एकत्र असते. त्या दगडफुलामध्ये शेवाळ आणि बुरशी एकत्र असतं. मग हे काय करतं दगडफूल, वेगळ्या प्रकारची केमिकल रसायने इथं स्त्रवले जातात. आणि रसायने स्त्रवले झाल्यामुळे काय होतं तर इथले हळूहळू रसायने स्त्रवल्यामुळे दगडाची थोडीशी झीज होते आणि इथं थोडीशी माती तयार होते. इथं थोडी काय तयार होते, माती. दगडाची झीज होऊन थोडीशी माती तयार होते. त्यानंतर मग इथं मॉस वाढतो. पुढच्या प्रकाराने काय वाढतो, मॉस. त्याला नेचे असं म्हटलं जातं, मॉस किंवा नेचे. मग याच्यामुळं परत आणखीन काय होतं रे, या दगडाची झीज होते आणि हळूहळू इथं काय वाढतात, हे मॉस सगळीकडे वाढलं जातं. आणि मग पुढं काय होणार आहे तर ब्रायोफाईट वाढतात, त्यानंतर टेरिडोफाईट वाढतात आणि हळूहळू याच्यावर एक पूर्णपणे दुसऱ्या म्हणजे दगडफूल हा काय झाला, पहिल्या वनस्पतीचा समूह झाला. दुसरा मॉस काय झाला, दुसरा वनस्पतीचा समूह. म्हणजे दगडफुलाची जी काही जागा आहे ती समूहाची जागा कोणी घेतली, मॉसने घेतली. त्यानंतर दुसऱ्यांदा मॉसची जागा कोण घेणार, ब्रायोफाईट घेणार, टेरिडोफाईट. त्यानंतर जिम्नोस्पर्म. असे वाढत पुढे जातात. आणि मग हा जो काही प्रकार आहे यालाच काय म्हटलं जातं, परिस्थितिकीय उन्नत अनुक्रम. म्हणजे एका वनस्पतीच्या समूहाची जागा दुसऱ्या वनस्पतीचा समूह घेतो आणि याला वनस्पतीचे उन्नत अनुक्रम प्रक्रिया असं म्हटलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकार बघायला मिळतात. प्राथमिक उन्नत अनुक्रम म्हणजे नवीन तयार झालेला खडक किंवा लावा नुकताच वाहून गेला आहे, अशा प्रकारच्यामध्ये अधिक कुठल्याही प्रकारच्या वनस्पती उपलब्ध नाही आहेत. मग इथं सुरुवातीपासून जर ही प्रक्रिया चालू झाली, म्हणजे उजाड भागावर स्वतःला प्रस्थापित करण्याचे सजीवाचे पहिले गट येतात, त्यांना आद्य प्रवर्तक म्हणतात किंवा प्राथमिक वसाहत करणारे म्हणून ओळखले जातात. म्हणजे पहिल्यांदा काहीच नाही आहे आणि तिथं जर असं पूर्ण वनस्पतीचा एका समूहाची जागा दुसऱ्याने घेतली तर त्याला प्राथमिक उन्नत अनुक्रम असं म्हणतात. आणि दुसऱ्यांदा दुय्यम उन्नत अनुक्रम म्हणजे सेकंडरी इकॉलॉजिकल सक्सेशन त्याला म्हटलं जातं. पूर्वी वनस्पती असलेल्या आहेत परंतु आता त्या नाहीशा झाल्यात. कशामुळे नाहीशा झाल्यात, आग असेल, लागवड, जोराचा वारा वाहून, मातीची धूप झाल्यामुळे, दुष्काळ, पाऊस इत्यादी घटकामुळे वनस्पती नाहीशा झाल्या आणि त्यानंतर परत त्या हळूहळू तयार होणार. ही जी काही प्रक्रिया आहे त्याला म्हटलं जातं दुय्यम अनुक्रम प्रक्रिया. आणि पाठीमागच्या इथं बघा, पहिल्यांदा दगड आहे,
दगडावर जीवाणू, बुरशी, मॉसेस, लायकेन वाढतात. त्यानंतर हळूहळू माती तयार होते. त्याच्यानंतर बारामाही गवत वाढतं. ठराविक कालावधीतील गवत वाढतं. झुडपे आणि झाडे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी दगड हा एकच आहे आणि हळूहळू वनस्पतींचा समूह त्याची जागा बदलतं आणि यालाच काय म्हटलं जातं, जमिनीकडून शिखराकडे परिक्रमण. आणि इथं दुसरा आहे परिस्थितीय उन्नत अनुक्रमामध्ये लायकेन, मॉस, गवत, छोट्या वनस्पती, झुडपे, झाडे असे वाढलेले तुम्हाला बघायला मिळतात. हा टॉपिक आपला इथं संपतो आहे.